शेती तुम्ही अनॅटॉमीमध्ये इम्पोर्ट केली असेल, इम्पोर्ट केल्यानंतर काय करायचं सर्वात आधी आपल्याला अशा प्रकारे बीटमार्कला ओपन करायचं आहे. तर बीटमार्क काहीसा अशा प्रकारे मी दिलेला आहे, तुम्हाला बनवून घेता याच्यात काय चेंजेस करायचं काय नाही ते सगळं तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगण्यात येईल. तर तुम्ही काय करायचं, या व्हिडिओला शेवटपर्यंत बघायचं आहे आणि व्हिडिओला सर्व लाईक करायचं आहे आणि आपल्या चॅनलवर कोणी नवीन आला असेल तर लगेच सबस्क्राईब करून ज्यांच्या बाजूला बेल आयकॉन आहे त्याला ऑलवर सेट करून घ्यायचं आहे. म्हणजेच मी व्हिडिओ टाका सगळ्यात आधी नोटिफिकेशन तुम्हाला भेटून जाईल. तर सर्वात आधी काय करायचं, आपल्याला त्याच्यावरती क्लिक करायचं, मीडियामध्ये जायचं आहे, ज्या फोटोवरती तुम्हाला व्हिडिओ करायचा आहे फोटो अशा प्रकारे ॲड करायचा आहे आणि वडी शेरी लाईनवर क्लिक करायचं. तर हा फोटो आपल्याला प्लीज आम्ही याच्यामध्ये करून घ्यायचा आहे. तर आता त्यानंतर काय करायचं, या फोटोला आपल्याला इथून अशा प्रकारे शेवटपर्यंत वाढून घ्यायचं आहे. शेवटपर्यंत वाढून घेतल्यानंतर काय करायचं आहे, मला 2 जागी मी बीट दिलेले आहेत तर तिथून अशा प्रकारे फोटो लावून अशा प्रकारे कट मारून घ्यायचं आहे. तर बघू शकता काहीसा लोक आता आपल्या अशा प्रकारे दिसून जाईल. तर त्यानंतर काय करायचं आहे, इथून बॅक यायचं आहे, जे काही मी कीबोर्ड देईल ते इम्पोर्ट करायचं आहे आणि इथून ओपन करून घ्यायचं आहे. तर आता ते ओपन केल्यानंतर काय करायचं, तर जे का फोटो आहे त्या फोटोवरती आपल्याला अशा प्रकारे क्लिक करायचं आहे. इफेक्टच्या ऑप्शनवरती क्लिक करून 3 लाईनवर क्लिक करून इथून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं आहे. तर त्यानंतर इथून डबल बॅक यायचं आहे आणि बीट मार्कला आपल्याला ओपन करायचं आहे. तर आता बीट मार्कला ओपन केल्यानंतर काय करायचं, जे काय मधात एक बीट दिसेल तुम्हाला म्हणजे फोटो आपला मधला जे काय असेल तर त्या मधल्या फोटोला आपण अशा प्रकारे हा इफेक्ट अप्लाय मारून घ्यायचा आहे. तर आता हा अप्लाय केल्यानंतर काय करायचं, इथून बॅक यायचं आहे आणि शेकी बटला आपल्याला ओपन करायचं आहे. तर आता त्यानंतर काय करायचं, जे काही लेअर आहेत तर आपल्याला हे सगळे लेअर कॉपी करून घ्यायचं आहे. त्यासाठी काय करायचं, एका लेअरवरती अशा वगैरे दाबून धरायचं आहे. दाबून धरल्यानंतर आता इथून सगळ्या लेअर अशा प्रकारे सिलेक्ट करून घ्यायचे आहेत. तर अशा प्रकारे सगळ्याचे सिलेक्ट केल्यानंतर काय करायचं, या डब्याच्या असं क्लिक करायचं, तिथून कॉपी करून घ्यायचं आहे. तर आता हे कॉपी केल्यानंतर काय करायचं, इथून बॅक यायचं आहे आणि आपल्याला बीट मार्कला ओपन करायचं आहे. तर बीट मार्कला ओपन केल्यानंतर काय करायचं, डबल डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आणि इथून पेस्ट मारून घ्यायचं आहे अशा वगैरे. तर बघू शकता अशा वगैरे आपला व्हिडिओ जे काय बनवून एकदम रेडी झालेला आहे. तर आता काय करायचं, इथून एक बॉर्डर ॲड करू, त्यासाठी इथून पहिला क्लिक करा, मीडियममध्ये जा, इथून एक तुम्हाला मी बॉर्डर देऊ, ते बॉर्डर अशा वगैरे ॲड करायची आहे आणि ब्लेंडिंगच्या याच्यात जायचं आहे आणि इथून लायटिंगच्या याच्यात जायचं आहे आणि इथून स्क्रीनचं जे ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून टाकायचं आहे. तर आता या बॉर्डरला काय करायचं, शेवटपर्यंत अशा प्रकारे वाढून घ्यायचं आहे. तर आता त्यानंतर जे काय आपला व्हिडिओ ॲपचा बनवून एकदम रेडीच झालेला आहे. तर आता हा व्हिडिओ सेव्ह करण्यासाठी काय करायचं आहे, जे काही सेटिंगच्या बाजूला शेअरचं ऑप्शन दिसतं त्यावर एकदा क्लिक करायचं आहे, खाली स्पोर्टच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि जे काय आजचा व्हिडिओ आहे ते स्पोर्ट व्हायला चालू होऊन जाईल. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तरी कसं होतं, कसा वाटला व्हिडिओ काय नाही ते कमेंटमध्ये सांगून जायचं आहे. मग भेटून एखाद्या पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत आपल्या चॅनलचे जे का बाकी व्हिडिओ आहेत ते बघत राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.